शिर्डीत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मराठा आरक्षणासह विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणे शक्य नसल्याचं सांगताना कुणबी नोंदी असलेल्यांना मराठ्यांना ओबीसीमध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीला त्यांनी समर्थन दिले आहे. त्यासोबतच ईडब्ल्यूएसच्या 10% आरक्षणाचा मराठा समाजाला जास्तीत जास्त फायदा मिळावा यासाठी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. नेमकं काय म्हणाले ते पाहूया. सापडलेले असतील आणि खरोखर तो कुणबी असेल तर त्याला ओबीसी म्हणून आरक्षण द्यायला काही हरकत नाही आहे. पण सगळ्याच मराठ्यांना ओबीसी म्हणा असं म्हटलं तर ते कोर्टामध्ये विषय गेला तर कोर्ट त्याला मान्यता देणार नाही. कारण मराठा समाज हा क्षत्रिय आहे आणि त्यामुळं ज्यावेळेला कालेलकर कमिशनच्या वतीने ज्यावेळेला अभ्यास झाला त्यावेळेला हिंदू समाजातल्या कोणत्या जाती मागास आहेत त्यामध्ये मराठा जात काही त्यामध्ये आलेली नाही आहे, कुणबी जात आलेली आहे. आणि विदर्भातले कुणबी हे ओबीसीमध्ये आहे आणि कोकणातले मराठा कुणबी हे ओबीसीमध्ये आहे. फक्त मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या ठिकाणचे जे मराठा आहेत ते त्यांची कुठं नोंद अशी कुणबी नाही आहे. पण जरांगे पाटील साहेब म्हणतात त्याप्रमाणे म्हणजे ओबीसी जसा आपला शेतकरी आहे, फार्मर आहे, तसे मराठा फार्मर आहेत, ओबीसीमध्ये फार्मर आहे. आणि ओबीसीनं आरक्षण देताना तिथं क्रिमिनल लावण्यात आलेलं आहे. 8 लाखाच्या आतमध्ये ज्यांचं उत्पादन आहे त्यांनाच आरक्षण द्यायचं. सगळ्या ओबीसीनं आरक्षण मिळत नाही आहे. ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये अशांनाच मिळतं आहे. आणि अनेक कुटुंबांची मागणी आमच्याकडे आलेली आहे की बाबा हे 12 किंवा 15 लाख करा. म्हणजे सध्या इकॉनॉमी पण पुढं डेव्हलप होते तर अशी मागणी आहे. सगळीच कुटुंब, सगळेच मराठा श्रीमंत नाहीत या त्यांच्या मताशी मी सहमत आहे. आणि मग आता जे आम्ही आमच्या मंत्रालयाने मोदी सरकारने निर्णय घेतला आहे 10% आरक्षण ईडब्ल्यूएसला, इकॉनॉमिक विकर सेक्शन, आणि त्याच्यामध्ये मराठा समाज बसतो. त्यामुळं त्याचा फायदा त्यांना कसा मिळेल. जरांगे पाटील यांनी ज्या 10% भारत सरकारने दिलेल्या आरक्षणामध्ये मराठा समाजाला कसा जास्तीत जास्त फायदा मिळेल यासाठी त्यांनी प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. सगळ्या मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण द्या असं म्हटलं तर ते शक्य होणार नाही आहे आणि ते कोर्टामध्ये टिकणार नाही. आणि सरकारचं म्हणणं हेच आहे की मराठा समाजाला ओबीसीना अडचण न करता मराठा समाजाला जेवढा फायदा देता येईल तेवढा फायदा देण्याची सरकारची तयारी आहे. त्यामुळं मला असं वाटतं की जरांगे पाटील यांनी एकदा मुख्यमंत्र्यांची बैठक घ्यावी. आणि पण त्यांच्या मताची मी समज आहे की ज्याची कुणबी नोंद आहे त्याला ओबीसीमधून आरक्षण मिळालं पाहिजे. सगळ्या मराठ्यांना सरसकट ओबीसी म्हणा असं म्हणता येणार नाही. म्हणजे त्याची अडचण आहे पुढे येईल. जिल्ह्यात लक्ष केंद्रित केले. राहुल गांधींनी संवाद साधला, काल देवेंद्र फडणवीस यांनी साधला, रामदास आठवले जे बरोबर कधी संवाद साधला नाही. माझा संबंध रोज आहे. म्हणजे आमचा एक दिवस आहे पण जैनजीशी माझे संबंध रोज आहे. रोज मला जैनजी लोक भेटतात. आणि आपला अभिजित दिपकेला मी बोललो होतो की तू RPIमध्ये ये, कारण त्याचे वडील जे आहेत ते वडील इंजिनियर आहेत. आमच्या पॅन्थरच्या मुवमेंटला त्यांचं फार मोठं सहकार्य मिळालेलं आहे आणि तो बाबासाहेबांना मांडणार आहे, जय भीमचा नारा देणार आहे. तेव्हा त्याला म्हणालो होतो मी बाबा रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबांचा कसा ते देशभरामध्ये मी वाढवतच आहे. पण तुझ्यासारखा एक तरुण जर माझ्यासोबत आला तर एक तरुण पिढी जी आहे ही एकदम ॲक्टिव्ह होऊ शकेल. आणि तुला हवामानाचा चांगला अंदाज आहे, त्याचा मला तुझा अंदाज आहे, त्यामुळं तू आमच्यासोबत ये. त्याचं म्हणणं आहे बा मी माझी पार्टी चालवणार आहे. तर ठीक आहे. तर जैनजीशी माझाही संबंध, माझं डायलॉग नेहमी आहे. पण आपण सांगितलं ते आपण बघूया. आपण एखादा असा जो आपल्या मुलांच्यासाठीचा संवाद जो आहे तो संवाद ठेवण्याचा आपण प्रयत्न करू. आता राहुल गांधींचा झालेला आहे, देवेंद्र फडणवीस यांचाही झालेला आहे, आता माझा फक्त बाकी आहे. त्यामुळं तो मी प्रयत्न करेन असं अरेंज करून आपण मुलांशी बोलायला हरकत नाही. मुलं तर तरुण मुलांच्या मनामध्ये ज्या भावना आहे त्यांच्या मनामध्ये उद्रेक आहे तो जाणून घेऊन त्यांना कशा पद्धतीने मदत करता येऊ शकेल. आणि आमच्या सरकारची हीच भूमिका आहे की नरेंद्र मोदी यांनी जो अजेंडा बनवलेला आहे त्याच्यामध्ये युवा, किसान, महिला आणि गरीब या वर्गाला न्याय देणं, या वर्गांच्या भावना समजून घेणं हा आमचा मुख्य अजेंडा आहे.
आणि त्यामुळं युवकांच्या सोशल मीडियाच्या प्रचारामुळं किंवा ते आमच्या पाठीत उभे राहिल्यामुळं आम्हाला 14मध्ये ही सत्ता मिळालेली आहे, 19मध्ये सत्ता मिळालेली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे झेनजीकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही आहे. त्यांच्या ज्या मागण्या आहेत, जसं आता दीपक आपला अभिजित दिपके जो आहे, त्यांनी काही शाळा जाऊन पाहिल्या लातूरमध्ये आणि कुठे पाहिलेल्या आहेत. तर ती गोष्ट खरी आहे की सरकारने सुद्धा अशा शाळांकडे लक्ष देणं आवश्यक आहे. आणि भारत सरकार, राज्य सरकार, मी तर सांगितलं दिवशी आपल्याला अगोदर, तर या शाळा दुरुस्त होणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे मुलांसाठी तिथं सरकारी आपल्या शाळेच्या खोल्या ज्या आहेत या चांगल्या पाहिजेत. आणि एक माझी सूचना अशी आहे की अलीकडे इंग्लिश मिडियमला प्रायव्हेट शाळेमध्ये मुलांना पाठवण्याची फार लोकांची इच्छा असते. आणि त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडत आहे किंवा त्या ठिकाणी काय मुलं जात नाहीत अशी तक्रार आहे. तर त्याच्यासाठी आता एक तर सरकारनेच इंग्लिश मिडियम शाळा सुरू करायला हरकत नाही. म्हणजे आता मुलं एवढी चाललेली आहे आणि इंग्लिश मिडियम शाळा जर कोणी चालवत असेल तर त्याला सरकार ग्रँट देत नाही आहे. तर माझी राज्य सरकारकडे मागणी आहे की इंग्लिश शाळांना सुद्धा मराठी तर आपली आहेच आहे, तर मुलांना जर कुठं फॉरेनला जायचं असेल आणि कुठं चांगली नोकरी करायची असेल तर त्यांना इंग्लिश चांगलं येणं आवश्यक आहे. मराठी तर आपली आहेच आहे. तर त्यांना इंग्लिश शाळांमध्ये इंग्लिश शाळा सुरू कराव्यात अशा पद्धतीची आपली सूचना आहे. आणि प्रायव्हेट शाळेमध्ये त्यांना ग्रँट न मिळाल्यामुळं डोनेशन घेतल्याशिवाय त्यांना शाळा चालवता येत नाही आहे. आणि गरीब मुलं डोनेशन देऊ शकत नाहीत. त्यामुळं मला असं वाटतं की काही इंग्लिश शाळा ज्या आहेत त्या सरकारने चालवाव्यात आणि गरीब मुलांना त्यामध्ये शिक्षण द्यावं. मुझे लगता है कि जो इथेनॉल है, इथेनॉल के बारे में ये पहले चर्चा हुई थी कि भाई किसानों को शुगर से ज़्यादा इथेनॉल से पैसा मिलता है, मिलेगा. और वो स्टडी करके इथेनॉल के प्रोडक्शन को सरकार ने मान्यता दी थी. और अभी तक सब ठीक चल रहा था, लेकिन अभी 1-2 महीने में ही लोगों की गाड़ी ख़राब हो रही है. इसके पहले ऐसा कभी नहीं था. मतलब इसके पहले गाड़ी ख़राब होती है, ऐसा कभी नहीं हुआ था. लेकिन किसानों के फ़ायदे के लिए सरकार ने निर्णय लिया था. और मुझे लगता है कि अगर इसका पूरा इन्वेस्टिगेशन होना चाहिए. अगर इथेनॉल से गाड़ी ख़राब होती होगी तो ज़रूर इथेनॉल पर पाबंदी लगानी भी चाहिए. लेकिन निश्चित रूप से गाडी खराब. या सर्व मुद्द्यांवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तुम्हाला आठवलेंची भूमिका काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी अभी तक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.